नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मार्फत तलाठी भरतीची 1539 पदांची जाहिरात आलेली आहे. 5 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही फॉर्म भरायचा बाकी आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आता तलाठीचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आता ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थी ज्यांचा अजूनही फॉर्म भरण्याचा बाकी आहे असे विद्यार्थी आता तलाठी भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. आता जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही अपडेट येईल ती आपण या चॅनलवरती घेऊनच येणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, फॉर्म भरत असताना जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल आहे तर नावात बदल असल्यास नेमकं काय लागणार आहे तुम्हाला किंवा ही प्रोसेस नेमकी कशी करायची या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ज्यांच्या आता ज्या महिला वर्ग आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा विवाहित महिलांनी नेमकं काय करायचंय, त्यानंतर ज्यांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक मध्ये बदल आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यांना नेमकं कुठले डॉक्युमेंट लागणार आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीसाठी तयारी करू इच्छितात अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खास एमपीएससी पॅटर्न नुसार मिशन तलाठी 3.0 बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचची फीस फक्त 2500 रुपये आहे. 50% ऑफ चालू आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स, जास्तीत जास्त टेस्ट या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत. आत्ताच तलाठी फॅक्टरीचा ऍप डाउनलोड करा, बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या 9226018181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. चला आता मूळ मुद्द्याकडे जाऊया की आपल्याला नावात बदल असल्यास काय करावं. आता तत्पूर्वी फॉर्म भरत असतानाच्या काही बेसिक जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे पात्रता आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ. बघा, तुम्हाला आता अर्ज करत असताना तुम्हाला 10वीच्या नावाने अर्ज करायचा आहे मित्रांनो. बघा, 10वीच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुमचं 10वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्या नावाने तुम्हाला अर्ज करायचे. तुमचे नाव 10वीच्या मार्कशीट वरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, वयाचा पुरावा. आता वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय लागणार आहे, जन्माचं प्रमाणपत्र किंवा 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र ज्यावर तुमची जन्मतारीख आहे असं कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ओके. आणि तिसरं म्हणजे बघा, या ठिकाणी पात्रता दिलेली. आता तलाठी भरतीसाठी कोणतीही पदवी म्हणजे कुठलाही पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्यामध्ये खाली बघा काही सूचना दिलेल्या आहेत की पदवी तुमची जी आहे ही एक्सटर्नल असेल, वायसीए मधून तुम्ही घेतलेली असेल, गॅप असेल, नंतर नापासून परत पास झाले असाल तरी हरकत नाही. अट फक्त एवढीच आहे की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला पाहिजे. ओके. त्यानंतर आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे आपला त्याच्याकडे आपण जाऊया. आता बघा, नावात बदल खास महिला उमेदवारांसाठी ज्या विवाहित आहेत अशा महिलांसाठी मी या ठिकाणी 2 कंडिशन घेतलेल्या आहेत. त्या दोघही कंडिशन आपण समजून घेऊ. बघा, पहिली कंडिशन बघा, आता लग्नानंतर अर्जात कोणते नाव वापरणार. ओके. त्यामध्ये 2 कंडिशन आहे. आता समजा उदाहरणार्थ XYZ महिला आहे. ओके. त्यांना जो अर्ज करायचा आहे तो वडिलांच्या नावाने म्हणजे 10वी नुसार त्यांनी जर पूर्ण वापरलं आणि पुढे या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना सगळे 10वीचे वडिलांचे डॉक्युमेंट त्यांना वापरायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता, हरकत नाही. बघा, मग तुम्हाला वडिलांच्या नावाने अर्ज करायचा आहे, 10वीच्या नावानुसार अर्ज करायचा आहे बोर्ड सर्टिफिकेट नुसार. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला वडिलांचेच वापरायचे. मग तुम्हाला तिथे अर्जामध्ये बघा मॅरिटल स्टेटस तुम्हाला विचारलेला असेल, तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात, तिथे तुम्ही यस करू शकता. ओके, काय हरकत नाही. पण त्याच्या पुढे तुम्हाला विचारलं जातं तुमच्या नावात बदल आहे का. ओके. पण त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचंय, लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी नो केल्यानंतर तुम्हाला सगळे वडिलांच्याच बाजूचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, अतिरिक्त कुठल्याच कागदपत्रांची तुम्हाला गरज पडणार नाही. ओके. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन लक्षात घ्या. आता तुम्हाला जर तुमच्याकडे वडिलांच्या नावाचे डॉक्युमेंट आहे आणि पतीच्या नावाचे डॉक्युमेंट आहेत, समजा हे दोघंही तुम्हाला या प्रोसेसमध्ये वापरायचे आहेत, तर तुम्हाला काय करायचं बघा, बदललेले नाव म्हणजे तुम्हाला आता 10वीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे. ओके. त्यानंतर पुढे जिथे तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या नावात बदल आहे का, तर तुम्ही तिथे पतीचे नाव वापरू शकता. ओके. पण लक्षात घ्या, तुम्ही ज्या ठिकाणी नावात बदल आहे आणि तुम्ही पतीचे नाव त्या ठिकाणी टाकलं तर तुम्हाला त्या पतीच्या नावाचंच तुम्हाला ओळखपत्र येणार आहे, हॉल तिकीट येणार आहे. बघा, परीक्षेला ओळखपत्र जे आहे आयडी प्रूफ हे पतीच्या नावाचेच लागेल. ओके. म्हणजे हॉल तिकीट ज्या नावाचं आहे त्याच नावाचं आयडी प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे लागणार आहे, लक्षात घ्या. आणि पुरुष उमेदवारांच्या काही नावात बदल असेल तर तुम्हाला राजपत्र म्हणजे गॅझेटेड लागणार आहे, लक्षात घ्या. या दोघं कंडिशन लक्षात आले असतील तुमच्या. त्याच्यानंतर अजून पुढचा मुद्दा बघूया की ज्या विद्यार्थी मित्रांचा नावामध्ये स्पेलिंग मध्ये बदल आहे. ओके. अशा विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे, लक्षात घ्या.
ओके, आता जर तुमच्या नावामध्ये जर किरकोळ बदल असेल, समजा स्पेलिंग मिस्टेक मध्ये किरकोळ बदल असेल, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेव्हिट असेल तरी चालेल, हरकत नाही. ओके, ते तुम्हाला आता लगेच लागत नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लागेल. ओके, ते तुम्हाला लागणारच आहे. पण आणि जर तुमच्या नावात खूप मोठा बदल असेल, ओके, मोठा बदल म्हणजे उदाहरणार्थ आपण एक बघूया की तुमचं नाव समजा एक प्रदीप आहे. ओके, आणि तुमचं नावामध्ये समजा डॉक्युमेंटमध्ये एखाद्या तुमचं प्रदीप राव झालेला आहे. ओके, असं एक साधारणतः हा खूप मोठा बदल आहे. मग अशासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर तुम्हाला गॅझेट करणं गरजेचं आहे. राजपत्र म्हणजे तुम्हाला गॅझेटेड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. किरकोळ बदलला ऍफिडेव्हिट चालेल, पण खूप मोठा बदल असेल तर तुम्हाला गॅझेट करून घ्यावं लागणार आहे. ओके, तर आपण या ठिकाणी विवाहित महिलांनी नेमकं नावात बदल असेल तर काय करावं, स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर काय करावं, या संपूर्ण या दोघं विषयांची आपण माहिती या ठिकाणी बघितली. विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीसाठी बॅच लावू इच्छितात त्यांनी नक्कीच आमच्या तलाठी फॅक्टरीच्या मिशन 3.0 या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय. आत्ताच प्ले स्टोर वरून तुम्ही ऍप डाउनलोड करून नक्की बॅच जॉईन करा. आमच्या अधिक माहिती, या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर 9226018181 या नंबरवरती नक्की संपर्क करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.